नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे सोमवारची थोडीशी सकाळचं मला लवकरच स्वयंपाक करायचा आहे। तर चला काय स्वयंपाकामध्ये रेसिपी टाकते तर पहा तुम्ही। आणि सकाळचं आंघोळ वगैरे थोडंसं आवरून झाले, पण आज टिफिनसाठी सुद्धा बनवायचा आहे स्वयंपाक आणि आम्हाला घरात खाण्यासाठी सुद्धा। तर चला राहा व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आहे ना रविवारचा आणि सोमवारचा येणार आहे, तर तुम्ही पहा। आज सकाळी थोडंसं शूट केलेलं आहे आणि कालचं काय आहे ते पण तुम्ही पहा। तर चला मग मस्त आता सकाळची सुरुवात झालेली आहे। अजून बाकीचे कामं आवरायचे राहिले तर पण म्हणलं चला आता आंघोळ वगैरे केली, स्वयंपाक करून घेऊया आणि त्याच्यानंतर दिवसभर मग काय काम असेल ते। तर असं आहे सकाळपासून ती संध्याकाळपर्यंतचं रुटीन काय दाखवणार नाही, फक्त सकाळचंच दाखवते। आणि कालचा पण व्हिडिओ आहे याच्यामध्ये पुढं टाकलेला, तुम्ही नक्कीच पहा, खूप छान आहे व्हिडिओ पुढचा सुद्धा। तर चला मग व्हिडिओमध्ये। आता सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे, म्हणलं चला सकाळी सकाळी सुरुवात केली ना मग दिवसभर कसं तरी थोडं थोडं करता शूट होतं। त्याच्यामुळं मग आता जवळजवळ 7 वाजले, तर 7 वाजताच मी व्हिडिओला चालू केलेला आहे। तर चला मग व्हिडिओमध्ये। तर आता स्वयंपाकाला मी सुरुवात केली सकाळच्या, म्हणलं चला आज मस्त पनीरची भाजी बनवूया। तर पनीर होतं घरामध्ये, तर आता म्हणलं चला मस्त पनीर मसाला बनवते। तर इथं पनीर मी चांगलं कट करून घेतलं, त्याच्यानंतर तळून घ्यायचं आणि थोडंसं थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचं। तर हा मसाला मी कांदा, टोमॅटो, आलं, हिरवी मिरची 2-3 आणि थोडीशी कोथिंबीर असं वाटलेलं आहे, लसूण पण थोडासा टाकायचा। आता इकडं ते वाटण मी बारीक करून घेतलं, पनीर पण तळून झालेलं आहे। पनीर फक्त काय करायचं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं थोडा वेळ आणि नंतर काढून मग मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं। तर आता हा मसाला मी टाकून घेते, त्याच्यामध्ये धना पावडर टाकली, थोडासा घरातला आपला घरगुती मसाला, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर हळद। आणि मसाल्यात तर काय वाटलेलं आहे तुम्हाला मी सांगितलं, दाखवलं नाही, कारण याच्यामध्ये फक्त टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची 2-3, त्याच्यानंतर लसूण, थोडंसं आलं हे मी तव्यावर चांगलं भाजून घेतलं। खोबरं वगैरे काय टाकायचं नाही, कारण खोबरं मी टाकलं होतं याच्या आधी, तर चव थोडीशी वेगळी झाली होती, त्याच्यामुळं मग मी काय खोबरं वापरलं नाही ह्या भाज्यांना, पनीरच्या भाजीला। तर फक्त याला आहे ना कांदा, टोमॅटो, लसूण असंच टाकायचं आणि मस्त ग्रेव्ही तयार करून घ्यायची। तर आता मसाला चांगला परतून घेतला, तळलेलं पनीर पाण्यातून काढून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं ते सुद्धा परत मसाल्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि अशी ग्रेव्ही मसाला पनीरचा खूप छान होतो। कारण याच्या आधी मी बनवला होता, पण तो काय एवढा व्यवस्थित झाला नव्हता। मी रेसिपी टाकलेली आहे यूट्यूबवर मोठ्या व्हिडिओमध्ये, तर तो एवढा छान झाला नव्हता, त्याच्यामुळं मग अशा पद्धतीने मी आज परत बनवला आहे। तर तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल ना तर परत एखाद्या वेळेस मी टाकेन मसाला वगैरे कसा भाजते आणि कसा वाटते तो। तर तयार झालेली आहे इथं पनीरची भाजी। नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आज आहे रविवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। म्हणजे आज महिला दिन आहे, त्याच्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा महिलांना। तर आता सकाळची थोडीशी सुरुवात झालेली आहे कामाची। सकाळी देवपूजा ते वगैरे झालं, सकाळचं साफसफाई पण थोडीशी झाली आणि आज आहे रविवार असल्यामुळं काय सकाळी सकाळी काय स्वयंपाक मी बनवणार नाही। आज फक्त नाश्ता बनवणार आहे आणि जे काय बनवलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला मग व्हिडिओमध्ये आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा। तर आज छानपैकी म्हणजे नेहमी आपण बनवतो तोच नाश्ता बनवणार आहे मी, कारण आम्हाला ते आवडतं कधीतरी 15 दिवसातून, एखाद्या महिन्यातून आमचं असतंच। तर मस्त असं इडली, डोसे, सांबार, तर बरंचसं असं मी नाश्त्याला बनवणार आहे। तर कारण मग बघू स्वयंपाकाचं काय होतं आहे, तर केलं तर स्वयंपाक करीन, नाही तर करणार पण नाही। तर कशामुळं मग आता एवढा नाश्ता जास्त झाल्यामुळं मग स्वयंपाकाचा काय भरोसा नाही, लागलं तर बनवीन, नाही लागलं तर मग बनवणार पण नाही आहे। तर मस्त व्हिडिओमध्ये राहा। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर पूर्ण पाहत जा आणि शेअरसुद्धा करत जात जा। तर म्हणलं चला सकाळी सकाळी थोडीशी सुरुवात करूया। सकाळची सुरुवात झाली ना मग काय होतं दिवसभर थोडं थोडं करून व्हिडिओ तरी तयार होतो। तर त्याच्यासाठीच म्हणलं आता चला तुमच्याशी बोलूया। आणि मस्त आज महिला दिन आहे, तर बघू गेलं कुठं काय बाहेर तर ते पण तुम्हाला मी शेअर करेलच। तर चला व्हिडिओमध्ये। आणि आज काय बनवले नाश्त्याला ते सुद्धा पहा। हा व्हिडिओ तुम्हाला रविवारचा येत आहे। रविवारी मी थोडंसं शूट केलं होतं, कारण मला नाश्ता बनवायचा होता, तर म्हटलं चला तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया। तर नाश्त्यामध्ये आज इडली सांबर बनवायचं होतं आणि थोडेसे डोसे पण बनवणार आहे, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते। तर आता सांबरसाठी मी आधी डाळ, भोपळा, त्याच्यानंतर शेंग हे सगळं आधी शिजून ठेवलं होतं कुकरमध्ये, डब्यामध्ये। तर आता कांदा फोडणीला टाकला, त्याच्यानंतर जिरे, मोहरी, थोडीशी लाल मिरचीसुद्धा टाकायची अख्खी आणि मस्त आले लसणाची पेस्ट टाकून
आणि लाल मिरची कशामुळं टाकायची, कारण चव पण छान लागते लाल मिरची फोडणीमध्ये टाकल्यावर. आणि मस्त असं इथं पूर्ण शेंगाचा तर गाळच झालेला आहे, तर शेवग्याची शेंग टाकली होती 1-2. वांगं वगैरे काय टाकलं नाही. चिंचसुद्धा टाकू शकता, पण मी 2 टोमॅटो टाकले होते डाळीमध्ये शिजताना, त्याच्यामुळं चिंच नाही टाकली, कारण टोमॅटोचाच आंबूसपणा राहतो ना, त्याच्यामुळं चिंचेची काही गरज नाही लागत. तर आता इथं सांबार मसाला वगैरे टाकून मस्त सांबार तयार करून झालेलंच आहे. थोडंसं मी आता याला 15 मिनटं शिजायला ठेवते, म्हणजे कट येईल चांगला. तर आता इथं हे इडलीचं पीठ आहे ना, मी तांदूळ 2-3 दिवस चांगले भिजवून दिले. त्याच्यानंतर उडदाची डाळसुद्धा भिजत ठेवली होती. हे बारीक करून चांगलं 2 दिवस ठेवून दिलं आणि मस्त म्हणलं चला आज रविवार आहे तर इडल्या बनवूया. कारण आता नेहमी सकाळचं कसं असतं, स्वयंपाक वगैरे असतो, त्याच्यामुळं असे पदार्थ करायला काही वेळ नसतो सकाळी सकाळी. तर मग सगळ्यांनाच खायची होती, तर म्हणलं चला मस्त इडली बनवूया. तर इडलीच्या पात्रामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं. त्याच्यानंतर भांड्यामध्ये मी खाली पाणी टाकलेलं आहे. भांडं काळं पडू नये म्हणून थोडंसं एक लिंबू कट करून टाकायचं. आणि हे 3 पात्र आहेत, तर 3 पात्रामध्ये 12 इडल्या बसतात. एका पात्रामध्ये 4-4 इडल्या बसतात. तर छोटंसंच भांडं आहे, पण खूप छान आहे आणि लवकर इडली होते याच्यामध्ये. तर आता स्टीलचे पण मिळतात, पण आता हे माझं खूप जुनं आहे, त्याच्यामुळं मी हेच वापरते. कारण घरात एक असल्यामुळं मग काय दुसरं आणून ठेवायला काय नको आहे. जे असेल ते त्याच्यामध्ये छान होतं हे इडली पात्रामध्ये सुद्धा. तर आता इथं झाकण ठेवते, पण वाफ जाऊ नये म्हणून थोडंसं त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं. आणि तोपर्यंत इकडं सांबारसुद्धा चांगलं कडलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, नारळाची चटणी वाटून घेतली, त्यालासुद्धा मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडका दिला आहे. तर आता डोसे पण करायला सुरुवात केलेली आहे. तर मस्त पहिलाच आहे त्याच्यामुळं थोडासा जाड झाला आहे, पण आता दुसरे करेल तेव्हा थोडेसे पातळ करणार आहे. तर मस्त असं इथं डोसे आणि तिकडे इडलीचं पण भांडं लावलेलं आहे कुकर. तो पण वाफवून होते तोपर्यंत. तर असा होता रविवारचा नाश्ता. इडली, सांबार, डोसे असं आणि चटणी. तर रविवारचं कसं होतं, घरात तर असताच आणि कधीतरी खायचं म्हटलं तर 8-15 दिवसातून मी बनवतेच. रोज-रोज पण भाजी चपाती खायला नको वाटतं, त्याच्यामुळं म्हणलं चला मस्त बनवूया. तर किचनवरचा पसारा तर पाहिलाच असेल. काय बनवायचं म्हणलं तर खूप पसारा होतो. म्हणजे कुठलीही एखादी वस्तू बनवली ना, तर पूर्ण किचन पसाऱ्याने भरून जातं. तर आता हा पूर्ण पसारा आवरून घ्यायचा. बाकीचे पण घरातले वगैरे कामं आहेत अजून. आता नाश्ता करून घेतो. चटणी पण इथं बनवून ठेवलेली आहे. आणि हा दुसरा डोसा किती छान झाला आहे, पातळ एकदम. तर इडल्या पण झालेल्या आहेत. चला मग परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.